दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव गुप्ता येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक बांधिलकीचा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या निमित्ताने रणरागिणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. 21 जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. सुरुवातीला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान सरपंच सोनूताई शेवाळे आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या हस्ते धनश्रीताई विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. आजचे विद्यार्थी हे उद्याचं भविष्य घडवणारे आहेत. विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य उपयोग करून शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान द्यावं, धनश्रीताई विखे पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली. वाढदिवसाच्या निमित्तानं शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. याच्या प्रमुख पाहुण्या धनश्रीताई विखे, त्याचप्रमाणे वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच सोनूताई शेवाळे, विजयराव शेवाळे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, आमचे मित्र रामभाऊ घाडगे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित सर्व पालकवर्ग. खरं म्हणजे आज दुपारची वेळ असून खूप मोठ्या संख्येने पालकवर्ग, सर्व ग्रामपंचायती सदस्य, सर्व आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याबद्दल आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो. तसं म्हणजे वडगाव गुप्ता आणि विखे परिवाराचं नातं खूप असं जुनं आहे. 4 पिढ्यांचं नातं आहे. धनश्रीताई मॅडम वडगाव गुप्ताचं ते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील. वडगाव गुप्ता या गावाला विखे परिवाराने भरभरून दिलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस अडचणी येते त्यावेळेस सर्व अडचणी ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम विखे परिवाराने केलेलं आहे. पहिल्यापासूनचे ऋणानुबंध या वडगाव गुप्ता गावावर आहे. कारण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी वडगाव गुप्ता हे गाव दत्तक घेतलेलं होतं. तेव्हापासून हा जे त्यांचं सहकार्य जे आहे विखे परिवाराचं या वडगाव गुप्तासाठी आहे. आणि नेहमीच आपला जे काम आहे, समाजसेवेचं काम आहे, आपल्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी होत आहेत. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचं कार्य आपण करत आहात. आज या ठिकाणी वडगाव गुप्ताच्या जिल्हा परिषदच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत, गरजू आहेत, होतकरू आहेत, गरीब परिवारातील आहेत आणि खरोखर त्यांना या शैक्षणिक साहित्याची गरज आहे. आणि ती गरज ओळखून आपण या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप असा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटपाचा. त्याबद्दल विखे परिवाराला खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. फ्लेक्स लावायचे नाही किंवा जसा वाढदिवस साजरा केला जातो तसा मला करायचा नाही. तर आपल्या परिसरामध्ये जेवढी पण गरजू मुलं असतील, ज्या शाळेला काही गरजू वस्तू लागत असतील, त्या वस्तू माझ्या कार्यकर्त्यांनी असो, गावातल्या लोकांनी एकत्र येऊन या वस्तू आपण आपल्या परिसरातल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण दान करायचे आहेत. आणि त्याच निमित्ताने आज मी खरं इथं आलेली आहे. जेवढी पण पुस्तकं आज मी तुम्हाला वाटणार आहे, मला खात्री आहे की सर्व मुलं इथं त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करणार आहेत. खरं तर तुमच्या शाळेचा परिसर खरंच खूप सुंदर आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की विखे पाटील परिवाराचं तुमच्या गावावर खास प्रेम आहे, तर तसं विखे पाटील परिवाराचं पूर्ण नगर जिल्ह्यावरच खूप प्रेम आहे. आणि जिथे जिथे गरज असते तिथे तिथे नक्कीच जितकी मदत होऊ शकेल तिथे विखे पाटील परिवार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील. तुम्ही जेवढ्या पण वस्तू सांगितलेल्या आहेत, नक्कीच तुम्ही एक छोटा अर्ज केला तर दादा आपल्या साहेबांना सांगून DPDC मधनं आपण लवकरात लवकर शाळेला काय निधी किंवा
इंटरॅक्टिव्ह टी व्ही जी तुमची मागणी आहे ते देण्याचा आपण लवकरच प्रयत्न करूया. मी इथे उपस्थित सर्व पालकांना आणि सर्व स्टाफला एवढीच विनंती करेल की ही मुलं जी समोर बसलेली आहेत ही आपलं पुढचं भविष्य आहे, आपल्या भारत देशाचं भविष्य आहे. त्यांना चांगलं ज्ञान देणं, चांगले संस्कार देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. वस्तुता भेटेल, पण त्या वस्तूचा चांगला वापर कसा केला पाहिजे याचं ज्ञान तुम्ही त्यांना द्यायचं आहे. तर मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचं योगदान तुम्ही सर्वजण यांच्या भविष्यासाठी करत आहात. आणि इथे उपस्थित मुलांनाही मी एवढीच विनंती करेन की आपले आईवडील खूप कष्ट करून तुम्हाला इथे पाठवतात, तर त्या कष्टाचं चीज आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि मोठं होऊन डॉक्टर, इंजिनियर, चांगला अधिकारी बनायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्या पुढच्या भविष्यासाठी व इथे शुभेच्छा देते व इथे उपस्थित सर्वांना ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद करते. थँक्यू. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. या उपक्रमाचं उपस्थितांनीही स्वागत केलं. यावेळी वडगाव गुप्ता येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.